उदार लोकांनी प्रश्न विचारला, ज्या देवाचं तुम्ही वर्णन करता त्याची उभा राहण्याची कशी पद्धत आहे? त्याचं उत्तर चरणामध्ये सांगितलं, उभा कटी ठेवोनी कर. कसा उभा टाकला तो? असे कमरेवर हात ठेवले बरोबर असा उभा टाकला. लोकांनी प्रश्न विचारला, ज्या देवाचं तुम्ही एवढं गुणगान करता तो देव किती मोठा आहे? सांगितलं, हे सगळे देव आहेत का नाही, हे पाठीमागचे देव आहेत. सगळ्या देवाचा बाप जर कोण असेल तर सर्व देवांचा हा देव. आणि सगळ्यात मोठी माणसाला जी भीती आहे ती आहे कळी काळाची. कळी काळाची भीती घालवणारा दुसरा देव नाही, एकमेव असणारा माझा पंढरीश परमात्मा. लोकांनी प्रश्न विचारला, मग अशा मोठ्या देवाला आम्ही कसं शरण जावं? निघता शरण काया वाचा. नंबर 1, एवढ्या मोठ्याला देवाला शरण जर जायचं असेल तर अगोदर त्याला शरीरानं शरण जा. नंबर 2, या देवाला जर शरण जायचं असेल तर मुखानं शरण जा. निघता शरण काया वाचा. जर कोणी शरीरानं शरण गेला, जर कोणी वाचेनं शरण गेला तर त्याच्या शेतामधली मका करायची काम तुम्हाला नाही. कापूस उपटायचा असेल तर काम करायची गरज नाही. शेतातलं कुठलंही काम असू द्या, चालवी त्याचा योगक्षम. त्याच्या शेतामधले सगळे काम करू लागण्याकरता तो देव फक्त एकच. त्या देवाचं नाव घेत असताना असं डळमळीत नाव नाही घ्यायचं. त्याचं नाव घेत असताना दृढवाची वदता नाम. नाव घेत असताना 100% विश्वास ठेवायचा. देवाचं असणारं नाव घ्यायचं. नागबाबांना प्रश्न विचारला, जर देवाचं नाव घेतलं तर दृढवाचे वदता नाम होय निष्काम संसारी. माणसाच्या पाठीमागे जो संसार लागलेला आहे तो संसार म्हणजे एकदा जन्माला यायचं आणि एकदा असणारं मरायचं. एवढा सुद्धा असणारा संसार पंढरीश परमात्मा घालवतो. लोकांनी प्रश्न विचारला, ज्या देवाचं एवढं वर्णन करता आताच्या कालावधीमध्ये देव कुठं आहे? आम्ही त्या देवाकडे जाऊ आणि दर्शन घेऊ. त्याचं उत्तर दिलं शेवटच्या चरणामध्ये, एका जनार्दनी ठेवणी आणि खरे ते जाणे पंढरी. दुसरीकडे कुठंच नाही, पंढरपुरामध्ये आहे. कीर्तन संपलं, ठरलेली दक्षिणा द्या, जाऊ द्या. आता संपलं ना, ठळक बातम्या संपल्या. आता नुसत्या मोकळ्या बातम्या. आता विडाला कीर्तन सेवेकरता ज्यांची सुंदर असणारी मृदंगाची साथ आहे, हरिभक्तीपरायण. विष्णू सहस्रनामामध्ये जे 1000 नाव आहेत त्याच्यापैकी एक ऋषिकेश. तुम्हाला माहिती का? माहिती का तुम्हाला? तुमचं नाव ऋषिकेश आहे. हे नाव म्हणजे विष्णूचं असणार 1000 नावापैकी एक नाव आहे. तुमचं नाव यांचं तर बोलच करायची गरज. दोन असे तडफदार असणारे वाजवणारे आहेत. आणि एक माझं परम भाग्य समजतो, माझ्याकरता ज्यांनी असणारा संपूर्ण परमार्थामध्ये असणारा आयुष्याचा कालावधी घातला ते म्हणजे माझे शास्त्रीजी महाराज आणि जाधव महाराज यांच्याकरता टाळ्या वाजवा. जोड सुद्धा अशी लावली का नाही तुम्ही? आता मी जिथून आलोय का नाही तिथं यांना आमंत्रण होतं, मला आता कळालं हे तिकडं का आली नाही. फक्त अंदर की बात बर का, आता या दुसऱ्याला माहित नाही. आता हे आता मला कळालं. ह्यांनी सांगितलं अडचण आहे, अडचण इथं कळाली मला. त्याचं कारण सांगतो. तुमच्या आज तांदळवाडीमध्ये हे व्यक्ती आहे, त्याचं दुसरं तिसरं काही कारण नाही. तांदळवाडी ग्रामस्थांनी यांना दिलेलं प्रेम. विडाला कलाकार मंडळीला बोलवण्याकरता, संत महात्म्यांना बोलवण्याकरता आमचे हरिभक्तीपरायण वाल्मिक महाराज मस्के महाराज हे साधं नियोजन नाही बरं का. मला आल्याबरोबर त्यांनी सांगितलं फक्त घराकडे जात असतील तर चहा पाण्याला बरं का महाराज, एवढं सोपं नियोजन नाही. मी तर एक सांगतो ना, यांना अशीच शक्ती द्यावी, संपूर्ण गावकरी मंडळीने पाठीमागं थांबावून यांना पुढं करावं, हे कार्य असं साधावं. कारण त्याचं कारण एक आहे, कारभारी एक असावा, 1000 कारभारी नसावे. मागच्या लोकांनी फक्त पाठीमागं चालायचं आणि फक्त सांगायचं स्वयंपाक आम्ही, शतरंज आम्ही, दुसरं नियोजन आम्ही.
प्रत्येकाला एक एक काम वाटून द्यायचं. वाटून काम दिल्याच्या नंतर काम मात्र व्यवस्थित होते. राजसूय यज्ञ पांडवांनी केला, पण तेवढ्या यज्ञामध्ये सुद्धा काम वाटून घेतले. विडाला विडाला सुंदर असणारी आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाची पत्रिका पाठवली आमचे हरिभक्तीपरायण गणेश महाराज मस्के यांच्यामुळे सुद्धा असणारे येण्याचा असणारे संपूर्ण गावकरी मंडळीचा असणारा या ठिकाणी सहभागाचा असणारा वाटा सगळ्याच्या दर्शनाचा असणारा योग जाणलेला आहे. एक सांगतो मी, जास्त कुणाचा उल्लेख करण्यापेक्षा हनुमंतरायाच्या मनामध्ये आलं की देवाने सांगितलं तुम्ही एकदा या बस आणि तांदूळवाडी ग्रामस्थांचं असणारं दर्शन घ्या. मी तर सांगतो आता फक्त उत्तर द्या बरं का, पाठीमागे कोणी थांबायचं नाही. मी पुढे बोलणार, सगळ्या जणी ताट मानेन असं खळ बसायचं नुसतं असं आणि उत्तर बरोबर द्यायचं, असं ढिला उत्तर द्यायचं नाही. हा सांगा, सगळ्या जगतामध्ये असणारा अग्रेसर असणारा देश तो भारतामध्ये रशियाचं नाव. सगळ्या जगतामध्ये अग्रेसर असणारा देश भारत देश. कशा करता राहतो भारतात, दुसऱ्याचं गुणगान नाही करायचं. भारत देश. याच्या पुढे सांगतो, भारत देशामध्ये अग्रेसर असणारं राज्य क्या बात आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये अग्रेसर असणारा जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अग्रेसर असणारा तालुका, गंगापूर तालुक्यामध्ये अग्रेसर असणारं गाव. क्या बात आहे. वाजवाटाळा एकदा. कारण सांगतो का अग्रेसर. तुम्ही म्हणाल आमचं गाव का अग्रेसर. जिथं यज्ञ चालतो, जिथं सप्ताह चालतो, हे गाव सगळ्यापेक्षा अग्रेसर. विडाला विडाला ज्यांचा असणारा कृपेचा असणारा आशीर्वाद आहे. सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज व ब्रह्मलीन महंत नारायणगिरीजी महाराज यांचा असणारा कृपेचा असणारा आशीर्वाद आहे. परमपूज्य गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज व हरिभक्तीपरायण स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज देवगड क्षेत्र महंत आशीर्वादाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं, हिंदू रक्षक गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या असणाऱ्या मार्गदर्शनाखाली मौजे तांदूळवाडी या गावामध्ये दक्षिणमुखी असणारा हनुमंतरायाचं असणारं हे मंदिर आणि या दक्षिणमुखी हनुमंतरायाचं असणारं जे मंदिर आहे ते गावाकरता असणारं बोलायचं जर म्हटलं तर जिथं हनुमंतरायाचं मंदिर आहे ना तिथं काय बोलायचं तर संकट अजिबात नाही. हनुमंतराय म्हणजे जागृत असणारं देवस्थान. बस याच्या पुढे बोलण्याचीच असणारी गरज नाही. हनुमंतराय म्हणजे जागृत असणारे देवस्थान. म्हणून अखंड हरिनाम असणारा हा सप्ताह आहे आणि या थोर संत मंडळीचा असणारा या अखंड हरिनाम सप्ताहाला आशीर्वाद आहे. आता आशीर्वादाच्या बाबतीमध्ये बोलतो बरं का. 2 वर्षाखाली एका गावामध्ये कीर्तनाला गेलो आणि एका माणसाला आशीर्वाद दिला. त्याला होती 5 एकर जमीन. लक्ष करून ऐका बरं का. त्याला होती 5 एकर जमीन. 2 वर्षाच्या नंतर पुन्हा कीर्तनाला गेलो. जसं मला सुरुवातीला दर्शनाला आला होता तसा ते बाबा पुन्हा माझ्या दर्शनाला आला नाही बरं का. मी प्रश्न विचारला का व्यक्ती माझ्या दर्शनाला आला नाही. त्यानं सांगितलं महाराज तुमच्या आशीर्वादाने अगोदर 5 एकर होतं म्हणला, 4 एकर गेले म्हणला आता.
आता जर परत दर्शन घेतलं तर मला राहिलेलं एक बरं आता राहत माहिती. एक सांगतो, संत मंडळीचा असणारा आशीर्वाद आहे. मी तर एवढंच वाक्य बोलेल, चंद्र सूर्य लयाला जातील पण अखंड हरिनाम सप्ताह तोला मोला तर चालत राहील. विडाराम विडाराम. अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे हा एक वार्षिक असणारा यज्ञ आहे. या यज्ञाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं ना, यज्ञ तर मोठमोठे आहेत. अश्व नावाचा असणारा सुद्धा यज्ञ आहे, अश्वमेध. नंबर 2 राजसूय असणारा यज्ञ, अग्नि यज्ञ, असे असंख्य यज्ञ आहेत. पण सगळ्या मोठामध्ये जर असणारा जर मोठा यज्ञ कोणता असेल तर भगवद्गीतेचा असणारा एक श्लोक सांगतो. महर्षीणाम भृगुरहं गिरामस्मेकमक्षरम् यज्ञानां जप यज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः. सगळ्या यज्ञामध्ये जर मोठा यज्ञ कोणता असेल तर नाम जपाचा असणारा यज्ञ हा सगळ्यात मोठा असणार आहे. आणि तो यज्ञ आपल्या इथं चालू आहे. तो यज्ञ आपल्याला संपन्न करायचा आहे. मी पुढे म्हणतो, सगळ्यांनी टाळी वाजून पाठीमागे म्हणायचं. या यज्ञाला पैसे लागत नाहीत. हरी हरी राम कृष्णा हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण पैसा लागत नाही. माऊलीने त्याकरता ओवी सुंदर टाकली. समस्त ही यज्ञाच्या पैकी जप यज्ञ तो मी ये लोकी जो कर्म त्यागे प्रणवा दिकी निफज विजे. या यज्ञाला बस नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम पर ब्रह्म वेदारथी. राम म्हणता वाट झाली पाऊल पाऊली यज्ञ पाऊल पाऊली पाऊल पाऊली. राम म्हणता वाट झाली पाऊली यज्ञ पाऊल सगळ्या जणांनी आपल्या घराचा असणारा त्याग केला. काय करा, त्याला हात लावू नका. त्याचं कारण सांगू का, आमचा आपसूर होते जरा थोडंसं बरं का. त्याला माझ्या तर माईकला हातच लावू नका. हॅलो, पण आवाज वाढवून थोडा विको द्या. हे कसं आमचं ठरलेलं असतं बरोबर. हॅलो वाढवा थोडासा, साऊंडचा आवाज वाढवा. हॅलो हरी वाढवा थोडासा. हरी हॅलो बस. आता ओके, ह्याला हात लावू नका. सगळी मंडळी घरापासून इथपर्यंत आली. ऐका बरं का, आता तुमच्या घराचा त्याग केला, जमिनीचा त्याग केला, संपूर्ण संसाराचा त्याग केला. नाला कशा करता, माझ्या हनुमंतरायाचा अखंड नाम सप्ताह आहे म्हणून इथपर्यंत आलात. हा आहे यज्ञ. तुमच्या घरापासून इथपर्यंत चालत आलात का नाही, जेवढे जेवढे तुमचे पावलं इथपर्यंत येण्याकरता पडले तेवढ्या प्रत्येक पावलाकडे एक एक यज्ञ घडला. तुम्ही इथपर्यंत आलात ना, एक एक यज्ञ तुमच्या पावलाकडे असणारा पडला. लोक म्हणतील
फक्त मंदिरापासून इथपर्यंत आल्याच्या नंतर एवढे यज्ञ झाले, मग शेताकडे गेल्यास किती यज्ञ होते? शेताकडे नाही बरं का, अजिबात नाही, अजिबात नाही. शेताकडे नावच घ्यायचं नाही, अजिबात नाही. आणि सगळ्यात मोठं एक वाक्य चांगलं आहे का, ज्यांनी ज्यांनी 7 दिवसापर्यंत फक्त जनावरांना पाणी पाजलं, या 7 दिवसामध्ये लक्ष करून ऐका बरं का, हा यज्ञ आहे. चांगलं वाक्य आहे का, दिवसांनी पुढे 4 दिवस शिल्लक आहे. फक्त शेतातलं काम एवढंच करायचं, फक्त जनावराला पाणी पाजवणे आणि वैरण टाकणे. याच्यानंतर शेतामधलं कुठलं सुद्धा काम करू नका. चांगलं वाक्य आहे का, जर माझ्या हनुमंतरायाचा अखंड हरिनाम सप्ताह असेल आणि या सप्त्याला लाद देऊन जर शेतामध्ये जाऊन जर काम करत असाल तर उद्याच्याला संकट पडल्याच्या नंतर हनुमंतराय धावून येणार नाही. माझ्या हनुमंतरायाचा अखंड हरिनाम सप्ताह आहे ना, 7 दिवसापर्यंत सगळे काम सोडून द्यायचे, फक्त जनावरा करता वैरण आणि पाणी. 7 दिवस देवा करता म्हणजे देवा करता झुजायचं. उद्याच्याला काला झाल्याच्या नंतर पुन्हा संसाराला लागायचं. उद्या जर तुम्हाला संकट जर पडलं ना, इथं या, नुसती प्रार्थना करा, हनुमंतराया 7 दिवसापर्यंत संसाराचा त्याग केला निमित्त आम्ही असं थांबलो, आमच्यावर संकट आलेलं आहे, एवढं निवारण करा. 100% माझ्याकडून लिहून घ्या. तुमच्या संकटाच्या वेळेला माझ्या हनुमंतराया अगोदर उपस्थित तिथं. हा, दुसरं अजिबात कुठलं काम करायचं नाही किंवा काही नाही. चांगलं लक्षात ठेवायचं, अजिबात नाही, कुठलं काम करायचं नाही. फक्त काम म्हणजे कोणतं काम करायचं असेल तर इथलच. कोणतं? इथं सणा टाकायचा ते इथंच. चटई यात्रायची असेल तर इथंच. बाहेर गावचे लोक जर आले आणि त्यांनी जर म्हणलं पाहिजे गाव आहे म्हणजे तांदळवाडी, मुलगी द्यावी तर तांदळवाडी मध्येच द्यावी. कळलं का, मुलगी द्यावी तांदळवाडी मध्येच द्यावी. आणि सून जर आपल्याला बनवायची असेल, इथली मुलगी देत जरी नसतील तर तिकडल्या लोकांनी लोटांगण रोड पासून इथपर्यंत घाली तरी द्या, हो द्या द्या द्या. कशा करता? अरे माझ्या हनुमंतरायाचा अखंड हरिनाम सप्ताह आहे. उद्या येत असताना पुरुष मंडळी महिला मंडळी चांगली दाढी घोटायची अशी, हा चमचमीत नुसता असा बस. खाली एक गणकी, वरी एक गण, इकडे एक गणकी, इकडे एक गण. बाहेरचा माणूस आला की त्यांना म्हणलं पाहिजे अख्खं गाव माळकरीच आहे. महिला मंडळी सोनं कधी आणून दिला असेल नाही तर नसेल दिलेलं, डुप्लिकेट जाऊन आला गंगापुरावर, चम 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 नुसतं सोनच सोनं. बाहेरचा माणूस आल्याच्या नंतर त्यांना म्हणलं पाहिजे अरे त्रेतायुगामध्ये एक लंका होती, पण आज जर लंका सांगायची म्हटलं इथं सोन्याची लंका म्हणजे तांदळवाडीमध्ये. बस, लंका म्हणजे लंका, सोनं म्हणजे सोनं. बस, उदास तोंड घेऊन इकडं अजिबात यायचं. मेकअप म्हणजे मेकअप, असे नजर के सामने बस. मान सगळं असं पाहतच राहावं, असे चेहरे घ्यायचे. इथं येऊन असत रोग आला काय काय बस अरे मोकळ्या मला असं बोलायचं, बिनधास्त असं. हा यज्ञ आहे. आणि यज्ञ म्हणलं का नाही असं टाईट होण्याच्या मध्ये असं सांगायचं, हा यज्ञ आहे. याच्या पुढे सांगतो तेल लावलं का, तेल लावून एवढं बोलतोय ऐका. हा यज्ञ आहे. आणि यज्ञ म्हटलं का नाही, यज्ञामध्ये दानच झालं पाहिजे. लक्षात ठेवा बरं का, यज्ञ म्हटलं की यज्ञामध्ये दानच झालं पाहिजे. दान झालं तर यज्ञ सफल आहे. बस, गावकरी मंडळीने जर वर्गणी लावली असेल 3000ची, त्यांना सांगायचं 3000 सप्ताह होत नाही, 5000 घ्या. लक्षात आलं का? हा, मुलीचं लग्न करायचं म्हटलं, मुलाचं लग्न करायचं म्हटलं तर मागं सरकतो का आपण? अजिबात सरकत नाही. डॉल्बी 20,000ची 25,000ची लावतो. अरे साधारण मुलाकरता डॉल्बी लावतो. तो माझ्या हनुमंतरायाचा अखंड हरिनाम सप्ताह आहे. बस, 3 मागितले तर 5 द्यायचे. लोक जर म्हणले उरलेले पैशाचं काय करायचं, तर मग जाधव महाराज आहेत, मी आहे, शास्त्रीजी आहेत, ऋषिकेश महाराज, आम्हाला देऊन टाका. लईच उरले तर बरं का. पण एक सांगतो, माझ्या देवा करता जर 1 रुपया द्याल तर त्याच्या बदल्यामध्ये देव तुम्हाला 1000 देईल. 1000 नाही, लाख देईल. याच्या पुढे आणखी कळतो. कुणाला कळत नसेल तर रतन खत्रीचा मटका या त्याला 90. बस, कळलं का आता? हा, अरे बाबा तो तर 90 देतो, पण माझा ईश्वर असा आहे
एकाच्या बदल्यामध्ये किती दिले हे सांगता येणार नाही. एवढाला एवढा मोठा यज्ञ असल्याच्या नंतर याच्यामध्ये दान धर्म घडलंच पाहिजे. नामदेव महाराज एक सुंदर अभंगच लिहून टाकला दान धर्माच्या बाबतीमध्ये. सुंदर वर्णन करण्याकरता सुरुवात केली. अरे बाबा, ज्या ज्या माणसानं देवाकरता जमीन खर्च केली किंवा देवाकरता जमीन सोडली, देवाकरता मंदिराकरता जमीन दान देऊन टाकली, त्याच्याकरता नामदेव महाराजांनी बोलण्याकरता सुरुवात केली. भूमी दाने होसी भूमी पाळू. लक्ष करा बरं का. भूमी दाने होसी भूमी पाळू, कनक दाने कांती निर्मळू. बस. चंदन दाने सदा शीतळू, जन्मोजन्मी प्राणिया. नंबर 1. आता कुणाला 20 एकर जमीन आहे, कुणाला 25 आहे, कुणाला 30 आहे. त्यांना असं लक्षात ठेवायचं, पहिल्या जन्मामध्ये कुठेतरी देवाला गुंठा 2 गुंठे दिलेले आहेत. ज्यांना जमीन कमी आहे का नाही, कुणाच्या 7-12 कोऱ्याच आहेत, त्यांनी असं समजायचं पहिल्या जन्मामध्ये देवाला ते दान दिलेलं नाही. नंबर 2. भूमिदाने होसी भूमी पाळू, कनक दाने कांती निर्मळू. आता वाक्य ऐका बरं का. आताच्या काळामध्ये जेवढे गोरे पान माणसं दिसायला तर नाही, गोरे पान. कनक दाने कांती निर्मळू. कनक म्हणजे सोनं आणि कांती म्हणजे कातळ. आताच्या काळामध्ये जेवढे माणसं गोरे पान दिसायलेत का नाही, असं समजायचं गेलेल्या जन्मामध्ये कुठेतरी देवाला तोळा, अर्धा तोळा ग्रॅम काहीतरी दान केलेलं आहे. ज्यांनी काहीच दान केलं नाही त्यांनी माझ्याकडे बघा. मी बारका भाऊ, चोपदार थोरला भाऊ. आलं का लक्षात? येऊ द्या. वरून ड्रायव्हरला हुशार बरं का. असं माणसानं रस्त्याला हात करा, आली गाडी तिकडूनच म्हणताय फुकटे आहेत. बस कट मारून पुढे घेऊन जातो गाडी. फुकटे आहेत म्हणतात. कशी तरी उभा केली, कशी तरी मध्ये बसलं का नाही, चला माग कुठं माहिती का, एकदम शेवटच्या कोपऱ्यात, एकदम माग शेवटी. मग ते ड्रायव्हर वैतागून गेलेला असते, सारखं लोकल ट्रिपा मारून ती गतिरोधक बघतच नाही, फक्त आपलं टायर हळूच उतरते बरं का. तिथं त्याला त्रास होईल. महागाचे माणसाने बसले असे काय सगळे हे तिकटावर असे बिनकामाचे असे. हा गतिरोधक गाडी आली का नाही, गतिरोधक गाडी आल्याच्या नंतर किती आलं याचा पताच करीत नाही. महागल्याचं काय बेकार बोललं का काय बोलायचा विचार सुद्धा अजिबात करीत नाही. विठाला गावकरी मंडळीला बोलण्याकरता सांगायचं, अरे बाबा मला असणार अन्नदानाची पंगत पाहिजे बरं का. अन्नदानाची पंगत मला पाहिजे का, मला अन्नदान करायचं आहे. सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तर सगळ्यात पुण्याचा असणारा भाग सांगितला तो म्हणजे अन्नदानाचा. अन्नदान केलं ना त्याच्यापेक्षा मोठा असणारा काही नाही. विठाला सप्ताह. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये असली असली कीर्तनरूपी सेवा, या सेवेच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर आज जो सेवेकरिता अभंग घेतलेला आहे, अभंग आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा. आणि एकनाथ महाराजांचा जर चांगल्या भाषेमध्ये जर बोलायचं म्हटलं की नाही, चांगल्या एकदम असं त्यांचा महिमा जर वर्णन करायचं म्हटलं ना, सुंदर असणाऱ्या स्वरूपामध्ये त्यांचा महिमा संतांनी वर्णन केलेला आहे. भानुदासाचे कुळी महाविष्णू,
जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद. कृपा कोणाची आहे? जनार्दन स्वामीची. आणि किल्ल्याचा असणारा भाग त्यांची समाधी कुठे आहे? असणारा देवगिरीचा असणारा किल्ला, तिथं समाधी. जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद. भागवती टीका नारायण आत्मबोध. नाथरायाला एवढं कमी समजू नका बरं का, अजिबात नाही. नाथरायाच्या गाथ्यामध्ये जर असं वर्णन केलंय, 5 प्रकरण टाकलेले. त्या 5 प्रकरणापैकी 4 प्रकरण कुणालाही कळतील, नाही सोप्या भाषेमध्ये आहे. पण 5वं प्रकरण असं खतरनाक प्रमाण आहे की नाही 5व्या बाबतीमध्ये. बस चांगल्या चांगल्या कीर्तनकाराला सुद्धा मिळ लागत नाही, अजिबात नाही. एक आधून म्हणून दाखवतो. नाथाच्या घरची उलटी खून, पाण्याला मोठी लागली तहान. याच्या पुढं भूत जबर मोठे ग बाई, झाली झडपण करू गत काही. बस लिंबू नारळ कोंबडा उतारा, आणि त्या भूताने धरीला धारा. आता नेमकं लिंबू कोणतं, कोंबड कोणतं, वैराग्य कोणतं, हे जे खेळ आहेत का नाही, आता शास्त्रज्ञ भारुड केले त्यांना विचारायला होतो. म्हणजे चांगल्या चांगल्या माणसाला सुद्धा मिळ लागत नाही. याच्या पुढे सांगतो. नाथरायांचा असताना जर भावार्थ रामायणाचा विषय जर तुम्ही घेतला का नाही, तर तुमच्याकडे चालू असतो का नाही मला माहित नाही बरं का. पण तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये चला, तिकडे भावार्थ रामायणाच्या असताना पोथी चालू असते. दररोजचा एक अध्याय घेतात. आणि अध्याय घेत असताना त्यांच्या ओव्या अशा काही लागतात का नाही महाराज, लागत 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 ओवी अशी सोपी लागते. ओवी सोपी लागली की सांगणारा एवढा गरजू गरजू सांगतो का नाही, काय सांगावं काय नाही. काय सांगावं तुम्हाला, बस रामायण म्हणजे रामायण. ज्याच्या ओवीचा अर्थ कळतो पण दशीर सांगतो बरं. हा, ज्या ओवीचा अर्थ कळाला त्या ओवीचा लागत लागत अशी ओवी आवड लागते का नाही, बघायचंच काम नाही. समाधी शेतात विवे, बस अशी ओवी लागली का ती म्हणतो हा रामायण म्हणजे रामायण. चला पुढं चला पुढं, चालली एक ओवी तरी करीला काढून बस संपलं. पुन्हा लागलं पुन्हा मग श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन आली ओवी. येणारच नव्हतो कार्यक्रमाला, कार्यक्रमालाच येणार नव्हतो मी. आता पाहुण्याला सांगितलं म्हणून मी कार्यक्रमाला आलो. चला पुढे. अरे ओवीचा अर्थ सांग की, ओवीचा अर्थ सांग ना. ओवीचा अर्थ, नाथरायांच्या ओवीचा अर्थ सांगायचा म्हणजे फक्त त्यांनी सांगू जाणं, दुसऱ्याला मिळ लागत नाही. विडाला पहिला महिमा सांगायचा म्हटलं तर ज्यांच्या हातामधून प्रसाद खाल्ला ते साक्षात स्वरूपामध्ये ब्रह्मदेव, साक्षात स्वरूपामध्ये भगवान विष्णू आणि साक्षात स्वरूपामध्ये भगवान शंकर म्हणजे दत्तात्रय भगवान, त्यांच्या हातामधून प्रसाद खाल्ला. दुसरा महिमा ऐका. ब्रह्मा विष्णू महेश जासी छळावया येई. लोक बोलत आमच्या गावामध्ये एक माणूस असा आहे का नाही, त्याला रागच येत नाही. अरे राग येत नाही, पण सगळ्यात मोठी जर शांती सांगायची म्हटलं शांतीच्या बाबतीमध्ये फक्त माझे नाथराय. याच्या पुढे दुसरा शांतीच्या बाबतीमध्ये माणूसच न घेणे. त्यांची शांती भंग करण्याकरता आलं कोण? ब्रह्मदेव. शांती भंग झाली नाही. याच्या पुढे सांगतो. विष्णू आले, शांती भंग नाही. भगवान शंकर आले तरी शांती भंग नाही. याच्या पुढलं वाक्य आहे का. आता आपल्या घरी जर पाणी भरायचं म्हटलं तर माणूस मिळत नाही. जुन्या काळामध्ये गडी मंडळी काय करायची माहिती का, शेताचा एखादा नोकरीला माणूस ठेवला तर आपल्या घरी येऊन तो पाणी भरायचा अगोदर बर का. आता जर तुम्हाला जर शेतात गडी ठेवायचा असेल तर तो सांगतो मी पाणी भरणार नाही बर का. आता पण माझ्या नाथरायांचा महिमा आहे का, पाणी भरण्याकरता माणूस नव्हता, पाणी भरण्याकरता साक्षात स्वरूपामध्ये श्री कावडीने पाणी घरी चक्रपाणी वाहे. आनंद भक्ती भावे तिला वाटे बसे बाळे. आनंद भक्ती भावे तिला वाटे बसे बाळे. कावडीने पाणी घरी चक्रपाणी वाहे. आनंद भक्ती भावे तिला वाटे बसे बाळे. आनंद भक्ती भावे तिला वाटे बसे बाळे. ज्या श्रीखंडानं पाणी
म्हणलं का नाही तो आज सुद्धा रांजून तागाय तिथं आहे गावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. याच्या पुढे सांगू गंध उगळण्याकरता जर काम पुन्हा केलं असेल तर माझ्या देवाला गंध उगळायचा लावायचा कुणाला उगळाय कोण आहे देव लावायचंय कुणाला देवाला. पुरण तयार करायचं पुन्हा देवालाच. नैवेद्य दाखवायचंय कुणाला देवालाच. देवाच्या तिथली असताना सगळी पूजा करायची. पूजा करायला कोण देवाच. चालू कुणाची आहे देवाचीच. ज्यांच्या घरी येऊन अनेक वर्षापर्यंत राबतो आणि राबल्याच्या नंतर द्वारका नगरीचा त्याग करतो आणि पैठणच्या क्षेत्रामध्ये येऊन असणार तिथं काम करतो म्हणजे नाथरायांचा महिमा एवढा कमी नाही बरं का. याच्या पुढे आणखी एक ओळी सांगतो मी तुमच्या लक्षात येईल. भावार्थ रामायणाचा असणारा भाग लिहिण्याकरता सुरुवात केला आणि लिहित असताना ग्रंथ इथपर्यंत आला. समुद्राच्या काठावर असणारी वानर मंडळी 18 पद्म आहेत. 18 पद्म वानर मंडळी समुद्राच्या काठावर गेले. असं द्या कसं असते काही शेतकऱ्याला नाद असतो बरं का. शेतकऱ्याला नाद असतो. कसा नाद असतो माहिती का. बैल तास धरून जरी चलू लागले चाबूक घ्या माझं म्हणणं आहे तुम्हाला बरं का. ऐका आता शिट्या नका आता माझं लग्न झालंय बरोबर आहे का. हा नको आता. कसं आहे माहिती का एकदा लावलं की पुन्हा हलच लावायचं नाही अजिबात. कुणी जर म्हणलं की थोडा वाढवा थोडा नुसतं चाकाला हात लावायचं आणि मान हलवायची त्याला समान बस. 18 पद्म वानर समुद्राच्या काठावर गेले आणि काठावर गेल्याच्या नंतर ओबी लिहायचे. माझ्या हनुमंतरायानं लंकेमध्ये असताना प्रवेश केला आणि उड्डाण केलं. ऐका ओबी लिहिण्याकरता सुरुवात केली. लिहिण्याकरता हातामध्ये असणारी दौत आहे शाई आहे. लहायचा विषय आहे तो ओबीचा. लिहित असताना हातामध्ये असणारा पेन्सिलचा असणारा भाग घेतला दौत घेतल्याने लिहिण्याकरता सुरुवात केला. लिहिण्याचा विषय असा आहे हनुमंतरायानं इथून उड्डाण केलं लंकेमध्ये गेले. घटना अशी ओबी लिहिली पण लिहित असताना स्वतःच्या घरातून जे उड्डाण केलं ते शेजाऱ्याच्या जाऊन अंगणामध्ये पडले. गोष्ट कळाली का. लिहायची ओबी हनुमंतरायाची पण हनुमंतरायाच्या शरीरामध्ये तिथं संचार झाला पण माझ्या नाथरायाच्या शरीरामध्ये कलियुगामध्ये पैठणला संचार झाला. विठाला विठाला. त्या नाथरायांचा असणारा सेवेकरिता घेतलेला असणारा 5 चरणाचा असणारा अभंग नाथराया या अभंगामध्ये वर्णन करतात. या जगतामध्ये जर कृपाळू कोण असेल तर नंबर 1 असणारा पंढरीश परमात्मा. अभंगाचं पहिलं चरण कृपाळू उदार पहिला शब्द वापरला कृपाळू. ऐका कोण कृपाळू आहे. या कृपाळूपणामध्ये जर बोलायचं म्हटलं ना कृपाळू शब्दामध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर नंबर 1 प्रकार सांगायचे म्हटलं तर नंबर 1 ला जर कृपाळू कोण असेल तर जन्म देणारे आई वडील सुद्धा कृपाळू आहेत. एखाद्या मुलानं जर नाही सांभाळलं तर गावातल्या लोकांना राग येतो पण कुठलेही आई वडील माझ्या मुलाचं वाटोळं व्हावं असं कुठलेही आई वडील कधी सुद्धा म्हणत नाहीत. उलट आलेली शासनाची पगार जरी मुलानं काढून घेतली आणि रस्त्याला येताना तिकिटाला पैसे जरी नसले तर कुठलेही आई वडील अजिबात असा मुलाला दोष देणार नाही. का आई वडील म्हणजे नंबर 1 ला कृपाळू. नंबर 2
एखाद्या गुरुचा असणारा शिष्य वागण्याच्या बाबतीमध्ये वाईट आहे तरी गुरुला म्हणजे त्या ठिकाणी शिष्याची दया येतेच. गुरु सुद्धा कृपाळू. याच्या पुढे सांगतो, संताच्या बाबतीमध्ये वर्णन करायचं म्हटलं तर कृपाळू उदार उभा किंवा कृपाळू उदार सखा माझा ज्ञानेश्वर. इथं सांगायचं म्हटलं तर संत सुद्धा कृपाळू. आणि याच्यामध्ये कुठं कुठं असणारी भूमिका सांगितलेली आहे. सगळे तर कृपाळू आहेत, पण सगळ्यामध्ये जर जास्त कृपाळू कोण असेल तर फक्त पंढरपूरचा असणारा देव मात्र कृपाळू आहे. तुम्ही म्हणाल कसा काय कृपाळू आहे? त्याचं कारण एक आहे. आज आपण पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर मूळ पापी जैसे तैसे कसलाही माणूस येऊ द्या, दुसरे अनेक देव आहेत, पण दुसऱ्या देवाला गेल्याच्या नंतर 20 फुटापासून दर्शन आहे. पण माझा देव असा आहे, आल्याच्या नंतर स्वतःहून सांगतो डोकं टेकवा माझ्या चरण कमलावर. कुठल्याही देवाला जा, 4 धामाच्या यात्रेला जा, पण माणसाचं समाधान होणार नाही. पंढरपूरला आल्याच्या नंतर देवाच्या चरणावर डोकं टेकवलं रे टेकवलं, माणसाला समाधान होतं का? खरा जर देव माझा कोणता असेल तर हाच देव कृपाळू आहे. कसलाही माणूस येऊ द्या, जवळ आल्याच्या नंतर त्याला दर्शन देतो. याच्या पुढे वर्णन सांगतो. एक म्हणजे कृपाळू, याच्या पुढे जर वर्णन करायचं म्हटलं तर उदार. किती उदार! वेळ जर आली तर जवळचे वस्त्र सुद्धा असणारे देऊन टाकतो. बस. याच्या पुढे सांगतो सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला मुष्टी भरतो हे घेऊन त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिसला. बस. महाराज उदाराच्या बाबतीमध्ये वर्णन करायचं म्हटलं तर फक्त माझा असणारा देव. लोकांनी प्रश्न विचारला, ज्या देवाचं तुम्ही एवढं गुणगान करता सध्याच्या कालावधीमध्ये कसा उभा आहे? त्याचं वर्णन केलं. उभा कटी मला आवडते बरं काय. आता हे कसं आहे, जास्त प्रमाण जर लांबू लागली तर असं समजायचं महाराजाला कीर्तन पाठ केलेलं आहे. त्याला काही वेळ लागत नाही. कारण अगोदर सांगितलं हे उचला ते उचला, बरेच राहत नाही, मला उचला. ऐका बरं का, अभंगाच्या थोडाही बाजूला जाणार नाही. उत्तर चरणामध्ये सांगितलं उभा कटी ठेवोनी कर. ऐका, देवानं असं वाटा काय पाहिजे.